नमस्कार, मी आशिष VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो। बातमीपत्रावर नजर टाकण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूयात सविस्तर वृत्त। पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या काळजाचा तुकडा गमावणाऱ्या मातांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी करत निवेदन सादर केले आहे। डॉक्टर राणे सहित सर्व दोषींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे। माधुरी बंटी कावरे, माझं बाळ PDMC हॉस्पिटलमध्ये गेलेलं आहे। त्याबद्दल आम्ही जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये आलेला आहे आणि आमच्या बाळाच्या प्रकरणामध्ये कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही आहे असं आम्हाला वाटत आहे आणि आमच्या बाळाच्या प्रकरणामध्ये आम्हाला CBI चौकशी हवी आहे आणि जोपर्यंत CBI चौकशी होत नाही तोपर्यंत आमच्या बाळाला न्याय मिळत नाही। आम्हाला असं वाटते की आमच्या बाळाच्या प्रकरणामध्ये CBI चौकशी आवश्यक आहे आणि त्याच्यावर कारवाई जर नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसणार आहे। वळ्यात पुढच्या बातमीकडे। हरिदर्शन कन्स्ट्रक्शन कंपनीनं मजुरांची फसवणूक केल्याचं एक प्रकरण नुकतंच समोर आलंय। जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्याची मागणी करण्यात आली आहे। खोटा चेक देऊन त्यांनाच जीवे मारण्याची धमकी सुद्धा यावेळी दिली गेली आहे। न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा यावेळी मजुरांनी दिला आहे। यवतमाळ येथील हरिदर्शन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीनं मजुरांना मजुरी देण्यासाठी कंपनीचे मालक SS खडालोहिया हे असमर्थता दर्शवित असल्याचं एक निवेदन जिल्हाधिकारी अभिजित बांगड यांना देण्यात आलंय। जिल्हाधिकारी अभिजित बांगड यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की हरिदर्शन कन्स्ट्रक्शन यवतमाळ यांनी नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील पुनागड येथे एका रोडचं काम सुरू केलं होतं। त्यासाठी मौजा बेला, सलोना तालुका चिखलदरा येथील 23 परिवारातील सदस्य मजूर रोडच्या कामकाजासाठी आले होते। रोडचे काम पूर्ण होऊन कंपनीनं मजुरांच्या देयकापोटी त्यांना भारतीय स्टेट बँक शाखा वडगाव रोडचा चेक क्रमांक 14089 दिनांक 15 मार्च 2017 रोजीचा तब्बल 1,15,000चा देण्यात आला। मजुरांचे मुख्य असलेले शिवराम काजदेकर यांनी दिलेला चेक स्वतःच्या खात्यात जमा केला असता तो धनादेश न वटता परत आला। तेव्हा काजदेकर यांनी कंपनीशी संपर्क करून मजुरीविषयी विचारणा केली असता कंपनीनं धनादेश परत आणून रोख रक्कम घेऊन जाण्याचं सांगण्यात आलं। चिखलदरा तालुक्यातील बेला आणि सलोना गावचे हे सगळे आदिवासी मजूर आहेत। यांनी होळीच्या आधी यवतमाळ इथे WBMचं काम एका कॉन्ट्रॅक्टरकडे केलेलं आहे। हरिदर्शन कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून आहे। त्यांनी यांना ज्या 40 लोकांना मजुरीचे 1,15,000 रुपये आहेत ते चेकद्वारे दिले होते। त्यांनी 15 दिवसानंतर चेक टाकला, तो चेक बाउन्स झाला। नंतर कॉन्ट्रॅक्टरला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी तो चेक घेऊन त्यांना परत बोलवले आणि त्यांना सांगितलं की बा चेक दिल्यानंतर तुम्हाला अमाऊंट पूर्ण आम्ही देऊ। पण त्यांनी चेक घेऊन घेतला, त्याची झेरॉक्स त्यांच्याकडे आहे आणि त्यांना आतापर्यंत पैसे दिलेले नाही। आज 4 महिने झाले। होळीच्या आधी त्यांनी काम केलेलं आहे, आजपर्यंत त्यांना मोबदला मिळालेला नाही आहे। त्या कॉन्ट्रॅक्टरवर, त्या कन्स्ट्रक्शन कंपनीवर कारवाई व्हायला पाहिजे आणि यांचे पैसे, यांच्या जो कामाचा मोबदला आहे तो यांना मिळाला पाहिजे। याच्यासाठी आम्ही इथे आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार आहे। तेव्हा काजदेकर धनादेश घेऊन गेले असता त्यांच्याजवळून धनादेश परत घेऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असं निवेदनात नमूद आहे। त्यांना त्यांच्या मजुरांची मजुरी रक्कम 1,15,000 रुपये त्वरित मिळवून देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन दिलीप जवंजाळ, VCN न्यूज, अमरावती। याचबरोबर वळूया पुढच्या बातमीकडे। राज्यातील शेतकरी 1 जून रोजी संपावर गेले असून सर्वत्र शेतकरी संपाला पाठिंबा मिळत असल्याचं संपाच्या समर्थनार्थ मोजरी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं असून दरम्यान तासभर वाहतूक ठप्प होती। अखिल भारतीय किसान सभा स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया व डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं अमरावती जिल्हा यांनी या शेतकरी संपाला पाठिंबा दिला असून शेतकरी कर्जमाफी व्हावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी आता आक्रमक झाले असून
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोजरी येथील तुकडोजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांच्या महासमाधीजवळ अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी सरकार विरोधात गगनभेदी घोषणाबाजी करत निगरगट्ट सरकारचा निषेध करण्यात आला। यावेळी तिवसा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन तासभर ठप्प असलेली वाहतूक सुरळीत केली। यावेळी तिवसा पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त लावला होता। या आंदोलनात महादेव गारपवार, ओमप्रकाश वाघमारे, चंद्रकांत वडतकर, अभिजित भेलकर, अंकुश वाघ, दिलीप शापामोहन, सुरेश मोरघडे, संजय कोल्हे यांसह शेतकरी उपस्थित होते। आंदोलनकर्त्यांनी 5 वाजता आंदोलनाची वेळ ठरवली होती, परंतु आंदोलनस्थळी कोणीच नव्हतं। मात्र आंदोलनाचा धसका घेत पोलीस 4:30 वाजतापासूनच ठिय्या मांडून थांबले होते। स्वप्नील उमप, VCN न्यूज, तिवसा, अमरावती। तर बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज। घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी, आनंद एका स्त्रीचा। अगं बाई, गृहलक्ष्मी, विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी। GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता। पाहत रहा गृहलक्ष्मी, विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो। विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। वळूया पुढच्या बातमीकडे। शिक्षण समिती सभापती यांनी शाळेची पाहणी करून शासनाकडून प्राप्त 55,000 पुस्तकांचा संच महानगरपालिका शाळा तसेच खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत। शिक्षण सभापती यांनी निर्देश दिले की संपूर्ण महानगरपालिका शाळा व खासगी अनुदानित शाळांना इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत विद्यार्थ्यांकरता पुस्तके वाटप करण्यात येणार आहे। पुस्तक वाटप करताना कोणत्याही प्रकारची हयगय होणार नाही याची दक्षता घ्यावी। प्रत्येक विद्यार्थ्यांना पुस्तक मिळालंच पाहिजे। पुस्तकाचा संच जिथे ठेवलाय तिथे पावसाच्या पाण्यानं पुस्तके खराब होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे। शाळेचा स्वच्छतागृह दुरुस्तीचा प्रस्ताव त्वरित बांधकाम विभागास कळवावे। प्रत्येक शाळेत सुरक्षा रक्षक 24 तास हजर असायला हवा। शाळेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी। शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात यावं। शिक्षण समिती सभापती यांनी सांगितलं की महानगरपालिका शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे। हे कार्य करण्यासाठी प्रत्येकाजवळ पुस्तक हे असायलाच हवं। त्यामुळे या वाटपात कोणीही हलगर्जीपणा करू नये। यावेळी शिक्षणाधिकारी EZ खान, श्री कौंडण्य व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते। प्रसाद पहुरकर, VCN न्यूज, अमरावती। पुढच्या बातमीकडे। शिवटेकडीवर शिवराज्याभिषेक उत्सव साजरा करण्यात आलाय। श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं हा समारंभ उत्साहात संपन्न करण्यात आलाय। या समारंभास शिवसैनिकांसह शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली। शहरातील प्रसिद्ध असलेल्या शिवटेकडीवर दिनांक 7 जून रोजी सकाळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अमरावती शहरातील शिवटेकडी परिसर 7 जून रोजी सकाळी 8 वाजतापासून शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक समारंभासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक, शिवप्रेमी मालटेकडीवर उपस्थित होते। यावेळी संपूर्ण मालटेकडी परिसरात भगवामय झाल्यानं भव्य दिव्य रांगोळी तसेच आकर्षक रोषणाई बघायला मिळाली। श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं आयोजित शिवराज्याभिषेक समारंभाची सुरुवात सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा अभिषेक
एवं पूजा अर्चा श्री वसव टवलारे परिवाराच्या वतीनं करण्यात आलं असून या समारंभात सुनील खराटे, नरेंद्र केवळे यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ता, शिवसैनिक, शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जय श्री गणेश. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याच निमित्त आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमार्फत हिंदू धर्मानिमित्त तिथीप्रमाणे आज शिवराज्याभिषेक सोहळा आज शिवभक्त अमरावती शहरातले सर्व शिवभक्तांच्या वतीने साजरा केला गेला. हा सोहळा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अमरावती शहरामध्ये गेल्या 2 वर्षापासून साजरा करत आहे. त्याचप्रमाणे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आजपर्यंत हिंदू धर्माकरता जे काही कार्यक्रम राबवले जातात तर ते आज आपण सर्वांनी मिळून साजरे करीत आहोत. याचप्रमाणे भविष्यात पण अमरावतीकरातले जेवढे काही शिवसैनिक असतील त्या शिवसैनिकांनी भरपूर संख्येने शिवराज्याभिषेकाच्या सोहळी उपस्थितीत राहून हा शिवराज्याभिषेक सोहळा द्विगुणित साजरा करावा असा अमरावतीकरांना नम्र विनंती करतो. वेळात पुढच्या बातमीकडे. सचिन पंजाबराव इंगळे, वय वर्ष 34, राहणार नमुना गल्ली नंबर 5, हे दिनांक 6 जून रोजी रात्री आपली अंबादेवी रोडवरील सच सायबर कॅफे बंद करून घरी जाण्यासाठी निघाले. मात्र अजूनही घरी पोहोचलेले नाही. त्यांच्या भावानं सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दिली आहे. याच्याविषयी कोणालाही माहिती असल्यास सिटी कोतवाली पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे. तर मराठी बातमीपत्रात थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. विदर्भाशी जुळलेल्या ज्वलंत प्रश्नांसाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.